नागपूर येथे 17 मार्च रोजी झालेल्या दंगलीत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राहाता येथे आज सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी म्हणून राहाता पोलीस निरीक्षक श्री नितीन चव्हाण साहेब यांना निवेदन देण्यात आले। NS न्यूज करता अनिल सोमवंशीसह नवनाथ पाटील सदाफळ राहाता। चंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय। महाराष्ट्र पुलिस के सम्मान में हिंदू समाज मैदान में जय श्री राम, जय श्री राम। जय श्री राम, जय श्री राम। छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय। पुलिस के सम्मान में हिंदू समाज मैदान में जय श्री राम, जय श्री राम। छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। काय निवेदन पोलीस स्टेशनमध्ये आले, काय निवेदन तुम्ही? नागपूर येथे जे अधिप्रवृत्तीच्या लोकांनी सकल हिंदू समाजाच्या घरांना टार्गेट करून सकल हिंदू समाजाच्या जे काही बांधव होते त्यांच्यावरती भ्याड हल्ला केलेला आहे आणि घरामधले देवी देवतांची विटंबना करण्यात आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे पोलीस बांधव बंदोबस्तासाठी हजर होते त्याच्यामध्ये DCP लेवलचे जे अधिकारी होते त्यांच्यावरती कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला। त्यात एक महिला पोलीस कॉन्स्टेबल होत्या, त्या महिला भगिनीवरती त्यांच्या कपड्यावरती हात टाकण्यात आला। इतक्या निर्गुणपणे या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या। तर आमच्या निवेदनामार्फत हीच मागणी आहे की त्यांच्यावरती एकदम कठोरातली कठोर कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अशा प्रवृत्तींना कुठेही थारा देण्यात येऊ नये, कुठेही सूट देण्यात येऊ नये या मागणीचा सकल हिंदू समाजातर्फे आज निवेदन देण्यात आलेलं आहे। यामाग कोण आहे, आपला काय अंदाज आहे? यामागं फक्त एक जिहादी प्रवृत्ती, दुसरं कोणीही नाही। पोलीस समर्थनात निवेदन दिलेलं आहे। नागपूरला जी घटना झाली होती की तिथे हिंदू घरांवर आणि विशेष करून पोलिसांवर जे हल्ले झाले होते त्या हल्ल्याचे निषेध आम्ही सकल हिंदू समाज करतोय आणि पोलिसांच्या समर्थनात हा सकल हिंदू समाज उभा आहे। म्हणून आशयाचं आम्ही निवेदन पोलिसांना दिलेलं आहे। ज्याप्रमाणे ज्या जिहादी वृत्तींनी त्या दिवशी हिंदू घरांवर आणि पोलिसांवर जे हल्ले केले होते त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून परत अशी घटना झाली नाही पाहिजे। हे सरकारने याच्यावर चांगले देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे। इथून पुढे त्यांची अशी हिंमत नाही झाली पाहिजे। जर ते आज खाकीवर हात उचलतात तर सामान्य हिंदू काय, तर इतके जबर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे का ते परत या घटनेकडे वळायला नाही पाहिजे।